नमस्कार, मी सायली स्वागत करते तुमचे डीके सायली किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत तिळगुळाची पोळी। खायला मस्त, बनवायला खूपच सोपी आणि थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याला फायदेशीर असणारी तिळगुळ शेंगदाण्याची पोळी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत। मकर संक्रांतीच्या सणाला तिळाचे वेगवेगळे गोड पदार्थ आपण बनवत असतो। तिळगुळ शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी देखील याआधी आपण शेअर केली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तिळगुळाची पोळी खुसखुशीत बनते, तसेच 4 ते 5 दिवस छान टिकते। प्रवासाला घेऊन जाण्यासाठी देखील आपण बनवू शकतो। अशी एक ट्रिक वापरली आहे ज्याने पोळीमधले सारण फक्त मध्येच न राहता अगदी पोळीच्या काठापर्यंत जाते। अगदी घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यांमध्येच आपण ही रेसिपी बनवणार आहोत। यासाठी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे आपण पोळीसाठी पीठ मळून घेऊयात। कणिक मळण्यासाठी अशा प्रकारचा कुंडा वापरावा, याने पीठ बाजूला सांडत नाही आणि पटकन मळले जाते। इथे मी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, तसेच गरम तेलाचे मोहन घालून घ्यायचे आहे। याने पोळ्या खुसखुशीत बनतात। गरम आहे त्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थंड झालं की मोहन पिठाला हाताने चोळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, मोहन पिठाला अगदी छान चोळून झालेलं आहे। आता यामध्ये थोडे थोडे करून साधे पाणी घालून कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। कणिक आपल्याला जास्त पातळ किंवा घट्ट बनवून घ्यायची नाही। तर पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी कणिक आपली मळून तयार झाली आहे। आता कणकेला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मऊ अशी कणिक आपली मळून तयार झाली आहे। ही आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। सुती कापडाने झाकून ठेवूयात। आता आपण पोळीसाठी लागणारे सारण बनवायला घेऊयात। सारण बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी तीळ घेतले आहेत। या ठिकाणी कढई थोडी हलकी गरम करायची आहे। 4 ते 5 मिनिटे मंद आचेवर तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। सतत हलवत तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर तीळ भाजलेले कसे ओळखायचे? तर तीळ भाजल्यानंतर थोडेसे फुगतात आणि थोडा रंग बदलतो। तर इथे पहा, तीळ छान भाजले गेले आहेत। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। इथे मी त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत। 4 ते 5 मिनिटे मीडियम टू हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। खूप जास्त शेंगदाणे आपल्याला भाजायचे नाहीत, त्याने सारण चिकट होते। तरी ते शेंगदाणे भाजून झाले आहेत। आता हे देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात। येथे मिक्सरचा मोठा जार घ्यायचा आहे। सर्वप्रथम या ठिकाणी आपण शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत। तर शेंगदाणे जास्त जाडसर न ठेवता बारीक असे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच मिक्सरच्या जारमध्ये भाजून घेतलेले तीळ देखील आपण बारीक करून घेणार आहोत। तीळ देखील जास्त जाडसर न ठेवता बारीक आपल्याला करून घ्यायचे आहेत। तीळ देखील छान बारीक करून घेतले आहेत। तर आता बारीक केलेले शेंगदाणे आणि तीळ एकत्र करून घेऊयात। इथे आपण त्याच वाटीच्या मापाने 1.5 वाटी गूळ घेतला आहे। गूळ इथे मी फोडून घेतला आहे। तर गूळ आपण तीळ आणि शेंगदाण्यासोबत मिक्सरवरती बारीक एकजीव करून घेणार आहोत। तर या ठिकाणी शेंगदाणे, तीळ आणि गूळ आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊयात। तर इथे पाहू शकता, तीळ, शेंगदाणे आणि गूळ एकत्र बारीक करून घेतला आहे। हे सारण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता, सारण जाडसर न ठेवता असे बारीक करून घ्यायचे आहे। छान स्वाद येण्यासाठी यामध्ये 1 छोटा चमचा वेलची पूड घालून घेतलेली आहे। या ठिकाणी जायफळ किसून पण तुम्ही इथे घालू शकता। हे छान मिक्स करून झालेलं आहे। इथे एक असा इन्ग्रेडियंट वापरला आहे ज्याने पोळीमधले सारण मध्येच न राहता काठापर्यंत जाते। ते सिक्रेट म्हणजे सारणामध्ये 2 टेबलस्पून बेसन पीठ लालसर रंगावर भाजून
आपल्याला घालायचे आहे. तर आता हे हाताने एकजीव असे करून घ्यायचे आहे. तर इथे आपले पोळी बनवायचे सारण परफेक्ट बनून तयार आहे. आता आपण पोळी लाटायला घेऊयात. या ठिकाणी कणिक मस्त भिजली आहे. एकदा मळून घ्यायची आहे अशी. पीठ छान भिजले तर चपाती असो, पोळी असो अगदी छान लाटता येतात आणि मऊसूद होतात. यामधला एक छोटा गोळा पोळी बनवण्यासाठी घेऊयात. जास्त मोठा नाही किंवा छोटा नाही एवढा गोळा आपण इथे घेतला आहे. कणकेचा गोळा पिठामध्ये असा घोळून घ्यायचा आहे. आपण पुरी लाटतो तेवढ्या आकाराची पोळी लाटून घ्यायची. पहा, एवढ्या आकाराची आपण पोळी लाटून घेतली. आता यावर 2 टेबलस्पून इतके सारण घालून घेतलेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता या पद्धतीने आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. तुमची पोळी फुटणार नाही आणि सारण पूर्ण पोळीमध्ये काठापर्यंत जाईल. बंद केलेली बाजू वर ठेवायची आणि पीठ लावून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. मधून मधून थोडी पिठी वापरायची म्हणजे पोळी खाली चिटकणार नाही. कणिक छान भिजली आहे त्यामुळे पहा मस्त पोळी लाटली जाते. पहा, सारण अगदी काठापर्यंत गेले आहे. या ठिकाणी पोळी छान लाटून तयार आहे. तर इथे पाहू शकता सारण अगदी काठोकाठ पूर्ण पोळीमध्ये पसरले गेले आहे. आता आपण पोळी भाजून घेऊयात. इथे पॅन गरम झाला आहे. पॅनला थोडे तेल लावून घेऊयात म्हणजे पोळी खाली चिटकणार नाही. मीडियम टू हाय फ्लेम वरती पोळी खरपूस भाजून घ्यायची आहे. तेल किंवा तूप लावून पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. मस्त बनली आहे पोळी. लहान मुले ही पोळी खूप आवडीने खातात. पोळी खरपूस भाजून या ठिकाणी झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये आपल्याला पोळी काढून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आणखी एक पोळी लाटून मी तुम्हाला दाखवते. हे पहा, पोळी थोडी लाटून घ्यायची. आता यावरती सारण भरायचे आणि अशा पद्धतीने आपण मोदक कसा बनवतो जरा त्या पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आणि शेवटी व्यवस्थित असे बंद करून घ्यायचे म्हणजे सारण बाहेर येणार नाही. आणि सेम त्याच पद्धतीने पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. हलक्या हाताने पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. या ठिकाणी पोळी छान लाटून झाली आहे आणि पाहू शकता सारण अगदी सर्व ठिकाणी पसरले गेले आहे. आता आपण पोळी भाजून घेऊयात. अगदी सुरेख तिळगुळ आणि शेंगदाण्याच्या पोळ्या आपल्या बनल्या आहेत. अशाच पद्धतीने सर्व पोळ्या आपण बनवून घेऊयात. पूर्ण रेसिपीसाठी लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? तुम्ही बनवलेल्या तिळगुळाच्या पोळीचे फोटो नक्की शेअर करा आणि पोळी कशी बनली हे कमेंटमध्ये सांगा. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी DK स्टाईल किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त लज्जतदार नवीन रेसिपीसोबत. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.